नमस्कार मंडळी 2024च्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे। 2024चा पीक विमा जो काही आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा केला जाणार आहे आणि 31 मार्चपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील अशी माहिती आपल्याला आपले कोकाटे साहेब यांनी दिली होती, कृषी मंत्री यांनी दिली होती। तर मग कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे, त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा पीक विमा मिळणार आहे का की सरसकट पीक विमा मिळणार आहे, या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। तर मंडळी, या चॅनलवर नवीन असाल तर मग या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर नंतर शेअर करा। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल किंवा पावसाचा खंड असेल, या भावी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्याचबरोबर जे काही जिल्हाधिकारी असतील, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही जिल्ह्यात जे काही अधिसूचना होत्या, अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या। यामध्ये मग हिंगोली असेल, तुमचा नांदेड असेल किंवा परभणी असेल, धाराशिव असेल, अशा काही जिल्ह्यात व्यक्तिगत क्लेमसुद्धा दाखल झाले होते आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम होते ते सुद्धा दाखल करण्यात आले होते आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरसकट 25% अग्रिमची मंजुरीसुद्धा देण्यात आली होती। तर मग अशा जिल्ह्यात 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप हे केलं जाऊ शकते। यामध्ये हिंगोली, त्याचबरोबर नांदेड आणि परभणी, धाराशिव अशा जिल्ह्यात जे काही आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। आता त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे जे काही क्लेम असते ते क्लेम दाखल करण्यात आले होते। मग असा जे काही दाखल केलेला क्लेम असेल तो दाखल केलेला क्लेमचा पीक विमा आणि त्याचबरोबर जे काही जिल्हाधिकारी असतील यांनी जे काही सरसकटचा 25% अग्रिमचा पीक विमा आहे तो वाटप केला जाणार आहे। परंतु सुरुवातीला मात्र 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जाईल आणि त्यानंतर जे काही शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम हे दाखल करण्यात आले होते असा व्यक्तिगतचा क्लेमसुद्धा मंजूर केला जाईल आणि त्यानंतर परत एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाईल। तर मंडळी, ज्या अर्थी आपण पाहणार आहोत की यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले होते आणि व्यक्तिगत क्लेम हे दाखल झाल्यानंतर जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आहे ते सुद्धा आता 25% अग्रिमचा पीक विमा तर नाही, परंतु सरसकट ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम हे दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर आपण वाशिमचं सुद्धा अपडेट घेणार आहोत। आता वाशिमचं जर बघायचं झालं तर मग वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची किंवा अधिसूचना ही काढण्यात आली नव्हती, परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम हे दाखल करण्यात आले होते। असा व्यक्तिगतचा जे काही क्लेम असेल तो मंजुरी देण्यात आलेले, बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही क्लेम असतील ते अप्रूव्हसुद्धा झालेले आहेत आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रोसेसमध्ये असलं ते सुद्धा पीक विम्याची जे काही प्रोसेस असेल ती सुद्धा मंजूर केल्या जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील। आता मंडळी, अकोला जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं आणि अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या अधिसूचना काढलेल्या होत्या। अधिसूचनेचा जो काही 25% अग्रिमचा पीक विमा असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल आणि जे काही व्यक्तिगतचा क्लेम असेल तो सुद्धा पीक विम्याची रक्कम ही नंतर वाटप केल्या जाईल। तर त्याचबरोबर आपण बीडचं अपडेट घेणार आहोत। म्हणजे बीडचं सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम हे मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते आणि बीडची शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल झाले होते असा व्यक्तिगतचा क्लेम पीक विमा आता मंजूर केला जाईल आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मार्चपर्यंत किंवा त्याच्यानंतर 2 ते 3 दिवस हे मागे पुढे होऊ शकतात, परंतु त्याही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप केले जातील। आता मंडळी, ज्या अर्थी सांगली असेल, तुमचा सातारा असेल किंवा नंदुरबार असेल, या जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम हे दाखल झाले होते आणि व्यक्तिगत क्लेमचा जो काही पीक विमा असेल तो या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे। या जिल्ह्यात मात्र सरसकट 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप केला जाणार नाही आणि जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम हे दाखल झाले होते तो व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल। आता नागपूरचं बघायचं झालं, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे व्यक्तिगत क्लेम मोठ्या प्रमाणात झाले होते आणि जो काही व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा असेल तो सुद्धा अमरावती, त्याचबरोबर गडचिरोली असेल या जिल्ह्यात
आणि नागपूर असेल या जिल्ह्यात व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा हा वाटप केला जाऊ शकतो। शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप केले जाऊ शकतात, परंतु काही दिवस या शेतकऱ्यांना थांबावं लागणार आहे। त्यानंतर जी काही प्रोसेस असेल ती आता प्रोसेस अंतिम टप्प्यात आलेली आहे। पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही व्हेरिफिकेशन असेल ते अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप केले जातील। आता मंडळी ज्या अर्थी आपण हिंगोलीचं पाहिलेलं आहे, नांदेडचं पाहिलेलं आहे, त्याचबरोबर धाराशिवचं सुद्धा पाहिलेलं आहे आणि सांगली, सातारा, नंदुरबार या जिल्ह्यातलं सुद्धा आपण अपडेट घेतलेलं आहे। अकोल्याचं सुद्धा अपडेट घेतलेलं आहे। आता इतर जिल्ह्यात सकाळीच आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्या जिल्ह्याचं सुद्धा अपडेट घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आता वर्ग केले जातील। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे रक्कम जी आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही हिस्सा असतो तो पीक विमा कंपनीला देण्यात आलेला आहे। याचं वाटप लवकरच हे केलं जाणार आहे। 31 मार्चपर्यंत हे काही पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील आणि जे काही इतर जिल्ह्यातील अपडेट आहेत ते सुद्धा आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी आज तर खरं शेगाव या ठिकाणी आलेलो आणि माझा पहिलाच दिवस आहे आज सेवा करण्याचा या ठिकाणी। आज मी 5 दिवस याच ठिकाणी राहणार आणि इथून पुढचं जे काही अपडेट असेल ते तुम्हाला इथूनच देणार आहे। गजानन महाराजांच्या कृपेने आपल्याला पैसे लवकर मिळतील अशी एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। जय शिवराय।